लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे। त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे, काही त्याच्यामध्ये अडचण नाही। कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत, सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली। 17 तारखेला पैसे द्यायचे 1,35,00,000 फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत। आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं 4-5 दिवसात काळजी करू नका, त्यांनाही पैसे मिळणार आहेत। कोणी तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही, कोणी आढावा घेऊ शकणार नाही। जोपर्यंत हे त्रिमूर्तीचं सरकार आहे तोपर्यंत माय माऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही। तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा आठवा हप्ता ह्या 2300 रुपये मिळणार आहे आणि केंद्र सरकारकडून 2000 रुपये देखील त्यांना दिले जाणार आहे। या फेब्रुवारी महिन्यामध्ये महिलांना तब्बल 4300 रुपये इथे दिले जाणार आहे सरकारतर्फे। ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलेला आहे तर त्या महिलांना टोटल इथे 12,000 रुपये सरकारतर्फे दिले जाणार आहे। कोणत्याही क्षणी तुम्हाला फेब्रुवारीचा SMS येऊ शकतो, फेब्रुवारीचा आठवा हप्ता तुम्हाला कोणत्याही क्षणी तुमच्या अकाउंटमध्ये टाकला जाऊ शकतो। लाडक्या बहिणींसाठी 2 आनंदाच्या बातम्या इथे आलेल्या आहे, तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे। परंतु त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट 9734 चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि नवीन नोटिफिकेशन अशीच येत राहील। तर मित्रांनो तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवायचे आहे। तर करूया व्हिडिओला स्टार्ट। तर बघा, फेब्रुवारीचा आठवा हप्ता हा तुमच्या अकाउंटमध्ये 2300 रुपये दिला जाणार आहे आणि त्याचसोबत केंद्र सरकारतर्फे तुम्हाला 2000 रुपये दिले जाणार आहे, म्हणजे टोटल तुम्हाला 4300 रुपये सरकारतर्फे दिले जाणार आहे। तर मोठी आनंदाची बातमी यामध्ये व्हिडिओमध्ये असणार आहे। तुम्हाला 4300 रुपये तर दिले जाणार आहे आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणजे सरसकट ज्या महिला असणाऱ्या सर्व महिलांना इथे टोटल हप्ता लागू केलेला आहे। आता त्यांचा कुठला हप्ता बंद होणार नाही, त्यांना सरसकट हप्ता दिला जाणार आहे। तर अतिशय आनंदाचा आजचा व्हिडिओ असणार आहे, तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा, कारण की सर्व महिलांना इथे सरसकट पैसे दिले जाणार आहे। कोणाची फॉर्म चेक केले जाणार नाही, कोणाकडे 4 व्हीलर गाडी असणार आहे तर कुठलीही चेकिंग इथे होणार नाही, सरसकट महिलांना पैसे दिले जाणार आहे। महिलांचं टेन्शन इथे कमी झालेलं आहे, आठवा हप्ता मिळणार की नाही अशी शंका त्यांच्या मनात आलेली होती, परंतु इथं खुशखबर त्यांच्यासाठी आलेली आहे। दिदी तत्कर यांनी सांगितलं की सगळ्या बातम्या ह्या खोट्या आहेत। तर बघा, त्यामुळे ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका। कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये, मी रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत। अशा प्रकारे आदिती तटकरे मॅडमने सांगितलं आहे आता लाडक्या बहिणींना तब्बल 4300 रुपये दिले जाणार। दर महिन्याला महिलांची संख्या वाढत आहे, आधी महिलांची संख्या, परंतु दर महिन्याला इथे महिलांची संख्या वाढत आहे। 1-2 दिवसामध्ये महिलांना 4300 रुपये इथे दिले जाणार आहे। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आजचा असणार आहे आणि आनंदाचा व्हिडिओ आजचा असणार आहे। परंतु तुम्हाला त्याच्या आधी आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर तुम्हाला चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। आणि त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बजेटची घोषणा झाल्यानंतर महिलांना इथे 2000 रुपये गिफ्ट देण्याची घोषणा इथे झालेली आहे। या महिन्यात महिलांना 2300 रुपये मिळणार आहे। तर कोणत्या महिलांना 2300 रुपये मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना गिफ्ट दिले जाणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे। आणि त्याचसोबत कोणत्या माता बहिणींना हे पैसे दिले जाणार आहे, तर कोण बहिणी आणि कोणत्या माता यासाठी पात्र किंवा अपात्र असणार आहे संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं जाणार आहे व्हिडिओमध्ये। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला पूर्ण बघणे आवश्यक असणार आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता एंडपर्यंत तुम्हाला बघायचं आहे, कारण की जर तुम्ही पूर्ण माहिती घेतली नाही, पूर्ण व्हिडिओला बघलं नाही तर फक्त तुम्हाला 1500 रुपये येतील। परंतु तुम्ही व्हिडिओला जर समजून घेतलं आणि संपूर्ण माहिती जर तुम्ही बघितली तर तुम्हाला इथे 2300 रुपये मिळणार, त्याचसोबत 2000 रुपये गिफ्ट देखील तुम्हाला मिळणार। तर संपूर्ण व्हिडिओला तुम्हाला स्किप न करता व्हिडिओला एंडपर्यंत तुम्हाला नक्की बघायचं आहे। जानेवारी पासूनच महिलांना 1500 अधिक 800 म्हणजे टोटल 2300 रुपये इथे दिले जाणार आहे आणि देण्यात येणार आहे आणि महिलांना मिळाले सुद्धा आहे। आणि त्यासोबत महिलांना 2000 रुपयाचं गिफ्ट देखील मिळालेलं आहे। पण तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्हाला फक्त जानेवारीमध्ये 1500 रुपये मिळाले आहे, म्हणून तुम्हाला जर गिफ्ट 2000 रुपये पाहिजे नसेल आणि 4300 रुपये तुम्हाला मिळालेले पाहिजे टोटल, तर तुम्हाला व्हिडिओला स्किप न करता एंडपर्यंत बघायचं आहे आणि संपूर्ण माहितीला समजून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला बोनस मिळणार आहे। आणि 2300 रुपये तुम्हाला 2300 तर तुम्हाला मिळणारच आहे, त्यासोबत 4300 रुपये तुम्हाला मिळणार आहे टोटल। काही महिला अशा असेल की त्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही, कोणत्या महिलांना मागचा हप्ता मिळाला नाही, तर कोणत्या महिलांना संपूर्ण 2-4-5 हप्ते सुद्धा मिळाले नसेल,
छोटंसं काम तुम्हाला करून घ्यायचं आहे तर तुम्हाला तेही पैसे येऊन जातील. आणि विश्वास जर तुम्हाला बसत नसेल तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. जर विश्वास बसत असेल तरच तुम्ही व्हिडिओला बघा, अन्यथा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नसणार आहे. कारण की ज्यांना इथे 1500 रुपयेच हवे असेल तर ते व्हिडिओला नका बघा, परंतु ज्यांना 2300 रुपये आणि 2000 रुपये बोनस पाहिजे नसेल तर त्याला व्हिडिओला एंडपर्यंत बघणे गरजेचं असणार आहे. तर छोटंसं काम तुम्हाला करून घ्यायचं 2 मिनिटाच्या आतीलच, तर तुम्हाला हे सुद्धा पैसे मिळून जातील. लाडक्या बहिणींना फेब्रुवारीमध्ये 4300 रुपये कसे मिळणार याची माहिती संपूर्ण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे देण्यात येणार आहे. आणि महिलांना हे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल, ह्या कागदपत्र जर तुमच्याकडे असेल तर ते कागदपत्र नसेलही तर तुम्हाला काढायचं कसं आणि ते कुठून आणायचं आहे आणि 1 रुपयाचा फॉर्म भरून तुम्हाला 12 योजनांचा लाभ कसा मिळणार आहे तेही देखील या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार आहे. आणि तुम्हाला 12 योजनांचा लाभ मिळणार आहे, ते डॉक्युमेंट कसं काढायचं तेही व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे. त्यासोबत 2 मुलांच्या शिक्षणासाठी 2 लाख रुपये आणि तुमच्या घरात कोणी आजारी पडलं, कोणी बिमार असलं तर त्यासाठी 1 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे. परंतु सविस्तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे. स्वतःच्या प्रस्तुतीसाठी तुम्हाला 20,000 रुपये इथे दिले जाणार आहे. ती योजना असणार आहे, फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे सविस्तरपणे सांगितलं जाणार आहे. व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आहे, म्हणून व्हिडिओला स्किप न करता एंडपर्यंत तुम्हाला बघायचं आहे. नक्कीच महिन्याला तुम्हाला पैसे मिळणार आणि त्यासोबत 30 भांड्यांचा संच देखील तुम्हाला मिळणार. सरकारने ही योजना खूप दिवसापासून काढलेली आहे, परंतु भरपूरशा महिलांना माहित नाही. परंतु या व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरायचा, कोणत्या ती योजना असणार आहे, योजनेचं नाव काय असणार आहे आणि कसे त्या योजनेचा लाभ घ्यायचा तर सविस्तरपणे तुम्हाला सांगितलं जाणार आहे. तर भरपूरशा माता बहिणी ह्या योजनेचा आधीच लाभ घेत असेल, परंतु भरपूरशा माता बहिणींना माहिती नसते की कुठली योजना आहे आणि फॉर्म कसा भरायचा. एकाच डॉक्युमेंटनी आणि 1 रुपयाच्या फॉर्मनी तुम्ही 12 योजनांचा लाभ घेऊ शकता. त्याचं म्हणजे 8व्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची बातमी इथे आलेली आहे, आनंदाची बातमी इथे आलेली आहे. 8वा हप्ता तुम्हाला लगेच कोणत्या क्षणी तुमच्या अकाउंटमध्ये टाकला जाऊ शकतो, तर तुम्हाला बोनस देखील यावेळेस दिले जाणार आहे. ही माहिती स्वतः आदिती तटकरे मॅडमनी सांगितलेली आहे. या सर्व व्हिडिओ खोटे असणार अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे आणि कुठलेही पैसे त्यांच्या अकाउंटमधून परत घेतले जाणार नाही अशा प्रकारे देखील सांगितलेलं आहे. सर्व महिलांना इथे पैसे दिले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेचा सर्व महिलांना लाभ मिळणार आहे अशा प्रकारे देखील आदिती तटकरे मॅडमनी सांगितलेलं आहे. सोबत अशीच माहिती अजितदादा पवार यांनी सुद्धा दिलेली आहे. सगळ्यात आधी आपण बघणार आहे की 12 योजनांचा लाभ कसा घ्यायचा एका डॉक्युमेंटवर आणि 1 रुपयाचा फॉर्म भरून. तर घरात कोणी आजारी पडलं ते 1 लाख, 2 मुलांच्या शिक्षणासाठी 2 लाख, घर बांधायचं असेल तर 2 लाख आणि प्रस्तुतीसाठी 20,000 रुपये. तर संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला 1 रुपयाचा फॉर्म कसा भरायचा तर सांगतो बघा. परंतु त्याच्या आधी एक माहिती बघूया की 8वा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि 2300 रुपये कसे मिळणार आहे तर सविस्तर माहिती तेच आधी समजून घेऊया. 2000 रुपये कोणत्या बहिणींना मिळणार आहे आणि नंतर कोणतं एक डॉक्युमेंट तुम्हाला काढायचं आहे की 12 योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार. तर बघा, विश्वास तुम्हाला बसत नसेल तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा, तरच तुम्हाला सविस्तर माहिती समजेल. की शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओला बघले, शेवटपर्यंत जर व्हिडिओला एंडपर्यंत तुम्ही बघत गेले तर तुम्ही व्हिडिओला एंडमध्ये जरूर लाईक कराल, कारण की महत्त्वपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे. विश्वास आताही जर तुम्हाला बसत नसेल तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा, मिस करता. बघा, 1500च्या ऐवजी 2300 रुपये कसे मिळणार फेब्रुवारीचा महिना. तर बघा, 2300 साठी जे यादी हे तयार झालेली आहे, जिल्हा प्रशासनाकडे सर्व याद्या गेलेल्या आहेत. तो हप्ता तुम्हाला 1500 रुपये दिले जाणार आहे. त्यासोबत अधिकचे 800 टाकून तुम्हाला 2300 रुपये देणार येणार आहे. तर ते 800 कशाचे आहे तर लक्षपूर्वक आहे का, त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे. जर काम तुम्ही केले नाही तर तुम्हाला फक्त 1500 रुपये मिळतील, 800 रुपये तुम्हाला मिळणार नाही. बघा, तुमच्या घरातल्या पुरुषांच्या नावे जर गॅस सिलेंडर असेल तर ते तुमच्या नावे करून घ्यायचं आहे, जे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत असणार आहे. मला गॅस एजन्सीमध्ये जाऊन तिथे सांगायचं आहे की पुरुषांच्या नावे जर गॅस सिलेंडर असेल तर ते तुम्हाला तुमच्या नावे करून घ्यायचं आहे, महिलांच्या नावे करून घ्यायचं आहे. ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल त्या महिलांच्या नावे तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला बुकिंग त्या नंबरची करून घ्यायची आहे. तर बुकिंग केल्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये 800 रुपये टाकले जातात. हे जे 800 रुपये तुम्हाला मिळणार आहे तर ते वर्षातून 3दा मिळणार आहे. 8-24 मतलब तुम्हाला वर्षाचे 2400 रुपये इथे दिले जाणार आहे. त्या नंबरने तुम्ही बुकिंग करा मित्रांनो. तो नंबर तुमच्या गॅस सिलेंडर एजन्सीले, त्या पुस्तकाले ते नंबर लिंक असणे गरजेचे असणार आहे. जो नंबर तुमच्या गॅस एजन्सीले लिंक असेल त्याच नंबरवरून तुम्ही बुकिंग कराल तरच ते बुकिंग सक्सेसफुल होणार आहे. अन्यथा तुम्ही कोणत्या नंबरवरून बुकिंग कराल तर ते बुकिंग होणार नाही. हे तुम्हाला महत्त्वपूर्ण समजायचं आहे. राहिला प्रश्न फेब्रुवारीचा हप्ता, 8वा हप्ता, तर कोणत्या क्षणी तुम्हाला SMS येऊ शकतो. 2-4-3 दिवसाच्या नंतर तुम्हाला कोणत्या क्षणी SMS येऊ शकतो, 8वा हप्ता येऊ शकतो. आता राहिला प्रश्न 2000 रुपये कोणत्या महिलेला मिळणार. 2000 रुपये तुम्हाला बोनस मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5 वर्ष पहिलेच त्यांनी घोषणा केलेली होती आणि त्याचा हप्ता देखील आता येणार आहे. आणि त्याचसोबत 12 योजनांचा लाभ तुम्हाला कसा मिळणार आणि जसं तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी 2 लाख रुपये, आजारी पडलं ते 1 लाख, घर बांधण्यासाठी 2 लाख रुपये आणि प्रशिक्षणासाठी तुम्हाला 20,000 रुपये मिळणार. तर ह्या 12 योजनांचा लाभ तुम्हाला कसा मिळणार, एकच डॉक्युमेंट आणि 1 रुपयाचा फॉर्म भरून. तर बघा, तुम्हाला ते कोणतं डॉक्युमेंट लागणार आहे जेणेकरून तुम्हाला 12 योजनांचा लाभ मिळणार. तर बघा सविस्तर माहिती. त्याच्या आधी 2000 रुपये कशाचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला लगेच सांगणार आहोत की 12 योजनांचा लाभ कसा घ्यायचा आहे. बघा, हे 2000 रुपयासाठी जे शेतकरी महिला असणार आहे किंवा त्यांच्या घरी कोणी शेतकरी महिला असणे किंवा शेतकरी पुरुष असणे ते गरजेचे असणार आहे. महिलांचे पती किंवा शेतकरी असतील किंवा जे PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेत
योजनेचा लाभ घेत असेल तर बघा, अर्थसंकल्प इथे झालेला आहे पीएम किसान योजनेचा. तर कृषी विभागाला भरपूर पैसे इथे सरकारने दिलेले आहे. तर तुम्हाला कोणत्याही क्षणी ह्या 2000 रुपयाचा वाटप होऊ शकतो. तर पीएम किसान किंवा पीएम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी योजनेसंबंधित ज्या योजना तुम्हाला येत असेल, तुम्ही त्या योजनेअंतर्गत फॉर्म भरला असेल तर तुम्हाला लवकरात लवकर हे 2000 रुपये दिले जाणार आहे. अर्थसंकल्प हा झालेला आहे. किती महिला शेतकरी आहेत तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही शेतकरी आहात आणि किती महिलांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात ते तर तुम्हाला नक्की सांगायचं आहे कमेंट करून. दुसरी गोष्ट अशी की 12,000 रुपये कोणत्या महिलेला मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचे आणि एक कागद भरून तुम्हाला 12 योजनांचा लाभ कसा मिळणार आहे. तर बघा ज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे तर त्यांना टोटली 12,000 रुपये दिले जाणार आहे. 12,000 रुपये तुम्हाला कसे मिळणार की जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल तर 12,000 रुपये कसे मिळणार. तर अशा काही महिला आहे मित्रांनो की ज्यांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाले नाही, तर अशा महिलांना जे जुलै आणि ऑगस्टमधले फॉर्म भरलेले असेल तर अशा महिलांना टोटल इथं एक सगट मतलब एकाने ते पैसे दिले जाणार आहे 12,000 रुपये. म्हणजेच ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर किंवा जानेवारी किंवा कुठलाही त्यांना हप्ता मिळाला नाही अशाच महिलांना ते 12,000 रुपये देण्यात येणार आहे. ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया जमा नाही झाला तर जे टोटल 7-8 हप्ते असणार आहे तर त्या 7-8 हप्त्याचे टोटल 12,000 रुपये होत असतो. तर ते 12,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला किती हप्ते मिळाले आहेत. त्यानंतर लक्षपूर्वक ऐका की कोणता ते एक डॉक्युमेंट असणार आहे, त्यामुळे महिलांना लाखो रुपयाचा लाभ होणार आहे आणि 12 योजनांचा लाभ इथं त्यांना मिळणार आहे. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत हे मंडळ आहे बांधकाम कामगार योजनेचं. तर त्याच्यात तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. ही जी कल्याणकारी योजना असणार आहे तर या कल्याणकारी योजनेमध्ये तुम्ही एकदा जर फॉर्म भरला तर त्यामध्ये तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी 2 लाख रुपये, तुमच्या घरी कोणी बिमार पडलं असेल, कोणी आजारी असेल तर त्यासाठी 1 लाख रुपये आणि तुमच्यासाठी 20,000 रुपये मिळणार आहे. तर जसे जसे तुमचे शिक्षण इथं वाढत जाईल, तुमच्या मुलांचं जसजसे शिक्षण इथं वाढत जाईल, जसजसे ते शिकत जाईल तर तसे तुमचे त्यांच्या शिक्षणानुसार त्यांना पैसे दिले जाणार. 1-1 लाख रुपये, 2-2 लाख रुपये त्यांना इथे दिले जाणार आहे. तर तुम्हाला त्या योजनेअंतर्गत फॉर्म भरून घ्यायचा. तर बघा योजनेचं नाव बांधकाम कामगार योजना कल्याणकारी योजना हे असणार आहे मित्रांनो. जेव्हा पहिल्या वर्गामध्ये जात असतो तेव्हापासूनच त्यांना पैसे दिले जात असतो. जेव्हा मुलगा पहिल्या वर्गात जातो तेव्हा त्यांना 5,000 रुपये दिले जात असतात. सरळ सांगितलं की मुलांच्या पहिल्या वर्गापासून तर जे मुलगा शिकत असेल 12वी ग्रॅज्युएशन फायनल इयर BA BCom तर जिथपर्यंत मुलगा शिकत असेल तिथपर्यंत हे योजनेअंतर्गत त्यांना फ्रीमध्ये पैसे दिले जात असतो. याच योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 30 भांड्याचा संच देखील मिळत असतो. तर एक जर तुमच्याकडे हा कागदपत्र असेल तर तुम्हाला ह्या सर्व योजनांचा लाभ मिळत असतो. तर कोणतं ते डॉक्युमेंट येतात बघा पूर्वक माहितीला आहे का. तर ही जी योजना असणार आहे ते बांधकाम कामगारांसाठी योजना असणार आहे ज्यांनी मागील वर्षात 90 दिवस बांधकाम केले आहे, बांधकाम कामगार म्हणून कामगाराचं काम केलं आहे. सरळ आणि सोप्या पद्धतीने जर सांगतो म्हटलं की कोणत्या ठेकेदाराकडे त्यांनी 90 दिवस काम केले आहे तर त्यांचं सर्टिफिकेट त्यांना लागणार आहे. म्हणजे बांधकाम कामगार 90 दिवस काम केल्याचं सर्टिफिकेट हे कोणत्या त्यांना ठेकेदाराकडून मिळू शकतो किंवा त्यांच्या जे ग्रामपंचायत असणार आहे तर त्या ग्रामपंचायतच्या ग्रामसेवककडून त्यांना दिले जाणार आहे. म्हणजे बांधकाम कामगार म्हणजे कोणी रस्त्यावर काम करत असेल रस्त्यांचं काम, कोणी इमारतीचं काम, कोणी मोठं डॅम बांधत असेल तर त्यांना सुद्धा बांधकाम कामगार म्हणून म्हटलं जातो. तर असे कोणी मिस्त्री सुद्धा असेल तर ते सुद्धा इथे अप्लाय करू शकतात. छोटे मोठे गोरगरिबांसाठी योजना असणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला सरळ आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या ओळखीच्या ठेकेदारापासून किंवा तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमधल्या ग्रामसेवकपाशी जाऊन हे बांधकाम कामगार याचं सर्टिफिकेट 90 दिवसाचं काम केल्याचं सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन यायचं आहे. तुम्हाला त्यानंतर काय करायचं आहे ते सर्टिफिकेट आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या नेट कॅफेमध्ये चाललं जायचं आहे आणि तिथं ते सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे आणि तशा प्रकारे तुम्हाला अप्लाय करून द्यायचा. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे. तर तुम्हाला सर्व 12 योजनांचा लाभ मिळणार आहे. तर 1 रुपया फॉर्म भरण्यासाठी लागत असतो, परंतु कोणत्या नेट कॅफेमध्ये 50 रुपये घेतला जातो, कोणत्या नेट कॅफेमध्ये 100 रुपये घेतला जातो. तर तुम्ही तिथं बोलू देखील शकता की 1 रुपये ह्या फॉर्म भरायला लागत असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आजचा होता मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट 9734 चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे. तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची नव आणि न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील. तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.